एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल. मुंडव्यातल्या जमिनीवर अजित पवारांचा 2018 पासूनच डोळा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा आरोप. निलेश मगर पुण्याचे उपमहापौर असताना जमिनीची पावरावटवणी घेतली, दमानी यांचा आरोप. शरद पवारांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी भोजन. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र येणार. अजित पवारही शरद पवारांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याची शक्यता. कॅश बॉम्ब प्रकरणावरून आमदार महेंद्र दळवींकडून अंबादास दानवे यांना नोटीस. तर व्हिडिओचा तपास करून कारवाई करावी, दानवेंची मागणी. शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब. कंत्राटदारांनी दिलेले कमिशनचे हे पैसे नाहीत ना? गोगावलेंचा व्हिडिओ दाखवत आरोप. कुठल्याही चौकशीला समोर जायला तयार, गोगावलेंचा पलटवार. मनसेच्या संदीप देशपांडेंकडून भ्रष्टाचाराचा आणखी एक व्हिडिओ पोस्ट. संपूर्ण पीडब्ल्यूडी विभाग अतिशय करप्ट, देशपांडेंचा पुन्हा हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेत 5,000 कोटींचा घोटाळा. सुनील प्रभूंचा आरोप. जनतेच्या पैशांचा हिशोब दिला पाहिजे, नाना पटोलेंची टीका. योजनेचा गैरफायदा घेतलेल्यांकडून रिकव्हरी सुरू, अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण. मुंबईतल्या अधिवेशनात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार. ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्याची शिफारस. विधिमंडळ शिस्तभंग समितीचा अहवाल. विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद. ठाकरेंच्या 20 पैकी 14 आमदारांची पुढील आसनांवर व्यवस्था, तर काँग्रेसच्या 16 पैकी फक्त 4 आमदारांना पुढे जागा. एकाही इलेक्ट्रिक वाहनाकडून टोल वसुली करू नका. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या सूचना. टोल वसुली झालेल्या वाहन चालकांना टोलचे पैसे परत करावे, नार्वेकरांचे आदेश. मतचोरीचा आरोप करणाऱ्या माझ्या 3 पत्रकार परिषदांवर चर्चा करा. राहुल गांधींचं अमित शहांना आव्हान. मी कसं उत्तर द्यायचं ते मी ठरवेन, विरोधी पक्षनेत्यांनी सांगू नये, अमित शहांचं उत्तर. नागपुरातल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश. 2 तासानंतर बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात. बिबट्याच्या हल्ल्यात 5-6 जण जखमी.